राज्यात सध्या नाशिकमधील हनी ट्रॅप प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच ठाण्यातील एका होमगार्ड असलेल्या महिलेने प्रसार माध्यमांसमोर येत 2 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत. करुणा मुंडे यांनी या महिलेला समोर आणत हा कसलाही हनी ट्रॅप नसून सदर महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप केलाय. होमगार्ड असलेल्या महिलेवर 2 एसीपींनी लैंगिक अत्याचार केलाय. तिने तक्रार दाखल करू नये म्हणून पोलिसांनी तिच्यावरच खंडणीचा गुन्हा दाखल केलाय. तसंच तिच्या मुलींनाही त्रास देण्याचं काम सुरू आहे. गेल्या 6 महिन्यांपासून ही महिला न्याय मिळवण्यासाठी फिरत आहे. मात्र तिची कोणीही दखल घेत नाहीये. कारण या प्रकरणातील आरोपी एसीपी असल्यामुळे कोणीही महिलेची मदत करायला तयार नाहीये, असं करुणा मुंडे यांनी म्हटलंय. पीडित महिलेने पत्रकार परिषदेत ठाण्यातील 2 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे फोटो दाखवत आरोप केलाय. ठाण्यातील एका एसीपी दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याने जिम परिसरात माझ्याशी ओळख केली. मी तुम्हाला ओळखतो असं सांगून त्याने माझा मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर तो मला सातत्याने मोबाईलवर चांगले मेसेज करत होता. एक दिवस त्याने मला त्याच्या घरी चहा प्यायला बोलावलं. तसंच तुम्ही माझ्या घरी चहा प्यायला यावं अशी माझ्या बायकोची इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं आणि फोनवर माझं एका महिलेशी बोलणं करून दिलं. त्याची बायको आपल्याशी फोनवर बोललीये असं समजून मी त्याच्या घरी चहा प्यायला गेले. पण तिथं गेल्यावर त्याने मला पाण्यातून गुंगेचं औषध दिलं आणि त्याने आणि त्याच्या सोबत असलेल्या आणखीन एका पोलिसाने माझ्यावर लैंगिक अत्याचार केला असा आरोप पीडितेने केला. नगर ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24.